राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराचे मुख्य स्वागतद्वार असलेली तावडे हॉटेल जवळील कमान आता इतिहास जमा होणार आहे। कालांतराने या कमानीची दुरवस्था होऊन ती धोकादायक ठरल्याने अखेर आज रात्री ही कमान पाडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। याच ठिकाणी आता कोल्हापूरच्या वैभवाला साजेसं भव्य आणि आकर्षक नवीन प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून या कामासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने 3 कोटींचा निधी जाहीर केला आहे। महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मनपा अधिकाऱ्यांसह जुन्या कमानीची पाहणी केली होती। पाहणी दरम्यान सदर कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असता ती अत्यंत जीर्णावस्थेत असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे ही कमान तातडीने उतरवण्याच्या सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या। त्यानुसार आज रात्री ही कमान उतरवण्यात येणार आहे। आमदार क्षीरसागर यांनी नव्या कमानीसाठी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून ₹3 कोटींचा निधी मंजूर करून घेतला। त्यामुळे नवीन प्रवेशद्वाराच्या कामाला गती मिळणार आहे। दरम्यान जुनी कमान आज रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात येणार आहे। या कालावधीत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक उचगाव मार्गे वळवण्यात आली असून कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शे मार्गे वळवण्यात येणार आहे। या कालावधीत वाहतूक व्यवस्थेतील बदलाची नोंद घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे।